महाशिवरात्र हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येक वर्षी आमच्या गावी म्हणजेच कोकणात मी आवर्जून जातो. मागच्याच वर्षी माझ्या आईचे निधन झाले. तिला गावची खूप आवड होती. त्याच आवडीने आम्ही सर्वजण गावाला चाललो. चेंबूरवरून आमची बस होती गांगेश्वर ट्रॅव्हल्स. मागच्याच वर्षी देखील आमच्या चुलत भावाचे म्हणजे गांगेश्वर ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा यांचे देखील निधन झाले. आईनंतर हा मोठा आम्हाला धक्का बसला. गाडीची यथासांग पूजा वगैरे करून आम्ही निघालो आमच्या गावी. गाडीवरूनच सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. रात्री 10 वाजता आमची बस थांबली एका हॉटेलमध्ये. थोडे हलके जेवण घेतले व बघता बघता आम्ही पोचलो सुद्धा फोंडा घाटात. म्हणजे इथून बरोबर 20 ते 25 मिनिटात आम्ही घरी पोचणार. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वच जण छान असे कपडे करून तयारच होते. कारण जेवढे तुम्ही लवकर जाल तेवढेच तुम्हाला मंदिरात भरपूर वेळ काढता येईल. आमचं हे घर म्हणजे एक सहकुटुंब, एक परिवारसारखे इथे राहतो. या घरात एका छताखाली आम्ही वडिलांना पकडून 4 भाऊ असे सर्वजण एका घरात आनंदाने राहतात. चला झाले का? घरापासून थोड्या अंतरावरती गाडी पार्क केली होती कारण की घरापर्यंत गाडी ती गँग नाही भेटणार ना. आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्राच्या निमित्त मी आलो आहे आज गावी कोकणात, गाव गडमट. मागच्या वर्षी पण व्हिडिओ टाकले होते. त्याचप्रमाणे आता गांगेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही चाललो आहे. सकाळचे वाजले आहेत 11. आता काय मंदिरात झालो, मंदिरात जाऊन त्या महादेवांचं दर्शन करून काल आम्ही मुंबईवरून गावी येण्यासाठी 2 गाड्या आणल्या. एक पुढे चालली आहे ती भावाची आणि ती आधी बसली आहे ती दुसऱ्या. गडमठ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. हे गाव वैभववाडीपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर असून येथे व्यावसायिक शेतीसह भाजीपाला आणि कलिंगडाचेही मोठे उत्पादन घेतले जाते. गांगेश्वराचे हां बाहेरच लाव ना. आता ही मंदिरामध्ये आपण लेटच झालं जरा, सगळेजण आले आहेत. मंदिरात मंत्रोच्चार सुरू होते. वातावरण भक्तिमय झाले होते.
हे आहे आमच्या परिवारातील नवीन जोडपे. त्यांचे लग्न आत्ताच 3 महिन्यांपूर्वी झाले. ही यांची पहिलीच महाशिवरात्र. संजय फोटो काढते का? चल. मंदिराला छान असे सजवले होते. महाशिवरात्र, शिमगा व गणपती या दिवसाला मुंबई पुणा येथे असलेले चाकरमानी आवर्जून हजर राहतात. या इथेच त्यांना कळते नातेवाईक एकमेकांची खुशाली. सण हे याचसाठी असतात, लोकांनी एकत्र यावे यासाठी. या मंदिराच्या समोरच्या पटांगणात वेगवेगळे स्टॉल्स लावलेले बघितले. तर ह्या स्टॉलमध्ये माझ्या भाच्याचा सुद्धा स्टॉल लागलेला आहे, वडापाव आणि कलिंगडाचा. आईच्या स्मरणार्थ भावा बहिणीने एक देणगी स्वरूप रक्कम मंदिराला दिली. खास मंदिराच्या आवारातच भक्तांचे या दिवशी उपवास असतात. त्याच निमित्ताने इथे
खिचडी आणि केळी यांचे वाटप चालले होते. आम्ही देखील याचा आस्वाद घेतला. आता वेळ झाली देवांना आवाहन करण्याची. भक्तांचे प्रश्न आणि देवांचे उत्तर म्हणजेच शंकेचे निरसन. कितीही कुणाला त्रास दुःख असला तरी इथे आल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, मनावरचे उतरलेले ओझे हे लगेच लक्षात येते. मंदिराला 5 प्रदक्षिणा मारून परत एकदा देव मंदिरात येतात व भक्तगण महादेवांचे व देवांच्या पायी नतमस्तक होतात. छोटा तुझ्या एवढा एक आहे आला आता. कोण झालंय आणि कोण झालंय. लगेच फक्त सगळ्यांच्या अंगावर आंघोळ केलेले मोकळे होते. घरी जाऊन आम्हाला जरा झोपत आहे. महाशिवरात्रीचा कार्यक्रम आणि काय डबलबारीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी. हे नाटक नाही म्हणतात ना. डबलबारी आहे संध्याकाळी. इकडे नाही बोलतात. अखिलेश फाळके आणि कोण आहे शुभम पाडेकर. नवीन आहे.
भजनी बुवांचेच मुलं असणार त्यांचे आहे ना चांगली आहे, पिढी चांगली आहे. लेडीज कोण आहे? चांगलं जे आयोजन करतात. इथेच या ठिकाणी महिला मंडळासाठी हळदी कुंकवाचं देखील आयोजन केले होते. ही आहे मंदिरासमोरची विहीर. बारमाही पाणी असते इथे आणि पाण्याची चव ही वेगळीच लागते जरा. आणि हा आहे दीपस्तंभ. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात असलेले मंत्रमुग्ध वातावरण कसा वेळ गेला कळलेच नाही. दुपारचे वाजले 2. हसत खेळत दुपारचा दिवस गेला. तर ह्याच दिवशी संध्याकाळी आपण भेटणार आहोत इथल्या कार्यक्रमांना. तर आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे तुम्ही बघाल भजन, विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात येईल आणि नंतर आहे डबलबारीचा कार्यक्रम. तर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.